नमस्कार मंडळी. कल्पना करा, तुम्ही एका चित्रपटाचे तब्बल 3-4 वर्ष वाट पाहता. चित्रपट अनेक वादातून जातो. सेन्सर बोर्डकडून शेकडो कॅट्स सुचवले जातात. निर्माते न्यायासाठी लढतात. अखेर चित्रपट OTTवर रिलीज होतो. लोक त्याचं कौतुक करायला सुरुवात करतात आणि अचानक अवघ्या 48 तासात तो चित्रपट प्लॅटफॉर्मवरून गायब होतो. नेमकं असंच काहीसं घडलंय अभिनेता दिलजीत दोसच्या सतलज या चित्रपटासोबत. सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारला जातोय. हा चित्रपट इतका वादग्रस्त का ठरला? यामध्ये असं काय दाखवलं गेलं, की तो भारतात OTTवरून हटवण्यात आला? सरकारला नेमकी कोणती चिंता होती? आणि सर्वात महत्त्वाचं या चित्रपटाची खरी कथा आहे तरी काय? चला तर मग संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. सर्वप्रथम सतलज हा चित्रपट नेमका काय आहे? हे पाहूया. आज ज्याला आपण सतलज या नावाने ओळखतो, त्या चित्रपटाचे मूळ नाव आहे पंजाब 95. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी दिग्दर्शित केला असून त्यामध्ये मुख्य भूमिकेत दिलजीत दोसचं दिसतात. मात्र हा चित्रपट एखादी काल्पनिक कथा नाही, तर तो पंजाबमधील एक वास्तविक व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. ती व्यक्ती म्हणजे जसवंत सिंह खालरा. आता प्रश्न पडतो, जसवंत सिंह खालरा कोण होते? 1990च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद, खलिस्तान चळवळ आणि सुरक्षा दलाच्या कारवायांमुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती. त्याच काळात जसवंत सिंह खलवार यांनी एक गंभीर दावा पुढे आणला. त्यांनी असा आरोप केला की अनेक लोक बेपत्ता झाले असून त्यांच्या मृत्यूची अधिकृत नोंदही नाही. खालरा यांनी विविध स्मशानभूमी आणि सरकारी नोंदींचा अभ्यास केल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी हजारो कथित बेकायदेशीर अंत्यसंस्कार आणि बेपत्ता व्यक्तींचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला. त्यांच्या या मोहिमेमुळे मोठी खळबळ उडाली. यानंतर 1995 मध्ये त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला. काही वर्षानंतर या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया झाली आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. आजही जसवंत सिंह खालरा हे अनेकांसाठी मानवी हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते मानले जातात आणि त्याच व्यक्तीच्या संघर्षावर आधारित असल्याचं म्हटलं जाणारं कथनक म्हणजे सतलज. पण मग वाद सुरू कुठून झाला? खरं तर चित्रपटाचा संघर्ष रिलीज पूर्वीच सुरू झाला होता. माध्यमातील वृत्तानुसार चित्रपट 2022 मध्ये प्रमाणपत्रासाठी पाठवण्यात आला होता. मात्र सेन्सॉर बोर्डने अनेक बदल आणि कॅट सुचवले. काही अहवालानुसार ही संख्या 100पेक्षा जास्त होती. निर्मात्यांनी या बदलांना विरोध केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन अनेक वर्ष रखडलं. दरम्यान चित्रपटाचं नावही बदललेलं गेलं. पंजाब 95 ऐवजी सतलुज या नावाने समोर आले आणि मग अचानक 3 जुलै तो OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. चित्रपट पाहणाऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काहींनी त्यांचं कौतुक केलं, तर काहींनी तो अतिशय संवेदनशील विषय हाताळत असल्याचं म्हटलं. पण यानंतर घडलं ते अधिक धक्कादायक होतं. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 2 तासात चित्रपट भारतात उपलब्ध राहिला नाही. OTT प्लॅटफॉर्मवरून तो हटवण्यात आला आणि इथूनच नव्या वादाची सुरुवात झाली. सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न विचारले, जर चित्रपट रिलीज झाला होता तर अचानक हटवण्याची गरज का पडली? नेमकं निर्णय कोणी घेतला आणि कारण काय होतं? याबाबत विविध दावे आणि प्रतिदावे समोर आले. काही वृत्तांमध्ये सरकारी सूत्रांच्या हवाल्यांनी सांगण्यात आलं की काही सुरक्षा संबंधित चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या. IT रूल्स अंतर्गत काही बाबींची विचार करून कारवाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र दुसरीकडे चित्रपटाचे समर्थक वेगळाच प्रश्न विचारत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जर एखादा चित्रपट ऐतिहासिक किंवा मानवी हक्काच्या विषयावर आधारित असेल, तर तो लोकांसमोर येऊ नये का? काही संघटना आणि व्यक्तींनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे. या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल झाल्याचा वृत्त आहे. आता इथेच सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो. सरकारला नेमकी कशाची भीती आहे? मंडळी, याचं उत्तर देताना एक गोष्ट स्पष्ट ठेवायला हवी. सरकारने अधिकृतपणे आम्ही या कथेला घाबरलो आहोत असं कुठेही म्हटलेलं नाही. मात्र काही वृत्तांनुसार सुरक्षा यंत्रणांना चिंता होती की चित्रपटातील काही भागांचा गैरवापर काही विभाजनवादी किंवा भारतविरोधी घटनांकडून केला जाऊ शकतो. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशा युक्तिवाद समोर आला.
तर दुसऱ्या बाजूला चित्रपट समर्थकांचं म्हणणं आहे की इतिहासातील घटनांवर चर्चा होणं आवश्यक आहे आणि एखादा चित्रपटाला हटवणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ठरू शकतो. म्हणूनच हा वाद केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा या मोठ्या चर्चेपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री रविनीत सिंह बिट्टू यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सरकारच्या या निर्णयाशी थेट संबंध नसल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे ओ-टी-टी प्लॅटफॉर्मनेही चित्रपट परत आणण्यासाठी कायदेशीर पर्याय तपासत असल्याचं सांगितलंय. विशेष म्हणजे चित्रपट हटवल्यानंतर त्याची चर्चा थांबलेली नाही. उलट वाद वाढत चालला आहे. काही ठिकाणी लोकांनी सामूहिक स्क्रीनिंगला केल्याचंही बातम्या समोर आल्या. यामुळे या चित्रपटाकडे आणखीन लोकांचं लक्ष वेधलं आहे. म्हणजे ज्या चित्रपटाला अनेक वर्ष रिलीजसाठी संघर्ष करावा लागला, तो आता हटवल्यानंतर अधिक चर्चेत आले आहे. हा चित्रपट पुन्हा भारतात ओ-टी-टीवर उपलब्ध होईल का? न्यायालय यावर काय निर्णय देईल? सरकार आणि निर्मात्यांमधील संघर्ष कुठे जाऊन थांबेल? आणि सर्वात महत्त्वाचं, इतिहासातील संवेदनशील घटनांवर आधारित चित्रपटांना किती स्वातंत्र्य असावं? हे प्रश्न अजूनही अनउत्तरित आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे. सतलज हा फक्त एक चित्रपट राहिलेला नाही. तो आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य, इतिहास, राजकारण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या चर्चेचं केंद्रबिंदू बनला आहे. या संपूर्ण प्रकाराबद्दल तुमचं मत काय? चित्रपट लोकांना पाहू द्यावा का? की सुरक्षा संबंधित चिंता अधिक महत्त्वाच्या आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.